सर्वांचे स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये वेटरनरी कॉलेज किती आहेत तसेच किती सीट्स आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रामधल्या किती माहिती घेणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये एकूण आपल्या 6 वेटरनरी कॉलेज आहेत. त्यामध्ये जे अकोल्याचं कॉलेज आहे ते गेल्या वर्षी आलेलं आहे. अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 वेटरनरीचे कॉलेज होते आणि पूर्णच्या पूर्ण गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. पूर्ण असे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत आपल्या महाराष्ट्रामधले. वेटरनरीचे जेवढे काही कॉलेज आहेत ते पूर्ण गव्हर्नमेंट आहेत. गेल्या वर्षी अकोल्याचं शेवट झालं. तर प्रत्येक कॉलेजमधल्या जे 15% सीट्स आहेत की नाही त्या वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया म्हणजे वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया मधून भरत असते. वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया म्हणजे सेंट्रलची काउन्सिलिंग होत असते. जशी आपल्या MBBS ची MCC काउन्सिलिंग कंडक्ट करत असते तशीच वेटरनरीची पण वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया सेंट्रल काउन्सिलिंग राहते त्याच्यामधून कंडक्ट होत असते. तर त्यामध्ये जे आहे का आपल्या वेटरनरी काउन्सिलिंग मध्ये टोटल सीट आहेत 394. हे 5 कॉलेजचे सांगत आहे मी. अकोल्याचं कॉलेज गेल्या वर्षी एकदम लास्टला आलतं, त्यामध्ये त्याच्याबद्दल सीट्स मध्ये थोडक्यात माहिती मी तुम्हाला थोड्या वेळात देईल. थोडक्यातच माहिती देईल कारण की पूर्ण डिटेल माहिती मला माहित नाही कारण की लास्ट वेळेस आलतं ते. तर 394 सीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यापैकी जे आहे की 68 ज्या सीट आहेत का ते वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया थ्रू भरले जातात. तर आपल्याकडे उरतात टोटल सीट्स किती 326 सीट्स. 326 सीट्स आहे आपल्या महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगसाठी उरतात. आता त्याच्यामध्ये कसं राहतं यामध्ये अकोल्याच्या अजून सीट्स आहेत म्हणजे अकोल्यामध्ये 80 सीट्स आलेल्या आहेत. तर त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण बघू एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर 85% कोटामधून म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं राहतं आता याच्या उरलेल्या 85 2 कोटा होतात. 70% आणि 30% म्हणजे रिजनल कोटा राहतात. 2 रिजन होतात. तर म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या 326 सीट्स उरलेल्या आहेत ना 326 याचे 2 रिजन मध्ये डिव्हिजन होणार. एक रिजनल कोटा एक होणार आणि एक जे राहतो स्टेट कोटा एक होणार. स्टेट कोटा याला 70-30 कोटा म्हणतात. हे 70% रिजनल कोट्यासाठी 30% सीट्स या स्टेट कोटासाठी म्हणजे रिजन आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 5 रिजन आहेत. एक नागपूर रिजन आहे, 2 नागपूर रिजन आहे 1 नंबरचं, 2 नंबरचं मुंबई रिजन आहे, 3 नंबरचं जे रिजन आहे ते सांगली रिजन आहे. सांगलीमध्ये एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचं जे रिजन आहे ते आपलं परभणी आणि 5 नंबरचं जे रिजन आहे ते आपलं हे काय म्हणतात उदगीर. तसं तर हे 2 जे आहेत का ते एकाच रिजन मध्ये येतात. त्याला डी रिजन म्हणतात. नंतर ए मध्ये नागपूर, बी मध्ये मुंबई, सी मध्ये सांगली. आता जे नवीन कॉलेज आले अकोला त्याच्यामध्ये आपलं जे रिजन होण्याची शक्यता आहे म्हणजे ई रिजन ते होण्याची शक्यता आहे अमरावती म्हणजे झालेच अमरावतीच रिजन आहे. सॉरी त्याचं गेल्या वर्षी चालेल म्हणजे अमरावती रिजन आहे त्याचं. तर हे राहते. आता म्हणजे कसं राहते माहिती का जर तुमची या रिजन मध्ये जर तुमची 12वी झाली असेल तर तुम्हाला त्या रिजन मध्ये 70% सीट्स रिझर्व्ह राहणार. बाकी 30% सीट्स मध्ये राज्यातील इतर भागातून विद्यार्थी अप्लाय करू शकतात. फॉर एक्झाम्पल एखादा एक विद्यार्थी आहे समजा ए विद्यार्थी आहे आणि बी एक विद्यार्थी आहे. तर ए विद्यार्थी समजा नागपूर मध्ये शिकलेला आहे तर त्याला नागपूरच्या वेटरनरी कॉलेजमध्ये 70% सीट्स रिझर्वेशन आहे आणि बी हा विद्यार्थी समजा परभणीचा आहे तर त्याला नागपूरच्या कॉलेजमध्ये फक्त 30% सीट्स राहणार उपलब्ध. याला म्हणतात 70-30 कोटा. हे असं राहतं. आणि जर आपल्याला बघायचं आहे की या वर्षीचा कट ऑफ काय कट ऑफ असणार आहे महाराष्ट्रामध्ये वेटरनरीचा स्टेट कोटाचा. तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो एवढा कट ऑफ राहू शकतो या वर्षीचा. हा कमी जास्त होऊ शकतो. मी म्हणत नाही की अॅक्युरेट एवढाच उतरेल म्हणून पण तरी पण अंदाजे येईलच हाच कट ऑफ. तर 10 ते 20 मार्कांनी तुम्ही कमी जास्त पकडून चला कारण की याचं कसं 70-30 कोटा असल्यामुळे अॅक्युरेट कट ऑफ निघणं थोडं मुश्किलच जातं. 70-30 कोटा असल्यामुळे थोडं अवघड जातं. तरी पण मी काढलेलं आहे बघून घेऊ शकता तुम्ही. जर जनरल कॅटेगरी असेल आणि तुमची रँक जर 95,000 असेल किंवा मार्क 470 असतील तर तुम्हाला आरामात वेटरनरी कॉलेज भेटून जाईल महाराष्ट्रामध्ये. ओबीसी जर असेल 1,16,000 रँक किंवा मार्क जर तुम्हाला 460 पर्यंत जर असतील तर तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. एससीबीसी कॅटेगरीमध्ये तुमची रँक 1,22,000 असेल व तुम्हाला मार्क 450च्या दरम्यान जर असतील तर तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये तुमची रँक 2,35,000 असेल तर 2,52,000 असेल आणि मार्क जर तुम्हाला 390 395च्या मध्ये जर असेल तर तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. एससी कॅटेगरीमध्ये 2,55,000 जर तुमची रँक असेल तर आणि मार्क जर 378 पर्यंत असतील तर तुम्हाला 378 ते 380 पर्यंत जर तुमचे मार्क असतील तर तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. एसटी कॅटेगरीमध्ये जर तुमची रँक 5 लाख येत असेल आणि जर तुम्हाला मार्क जर 280 290च्या रेंज मध्ये असतील तर तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. विजय कॅटेगरीमध्ये जर तुमची
मार्क 425 असतील तर तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. NTB कॅटेगरीमध्ये तुम्हाला जर 435 मार्क असतील तर तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. NTC कॅटेगरीमध्ये 450. हे झालं वेटरनरीचं. विद्यार्थी मित्रांनो, वेटरनरी हा कोर्स खूप चांगला आहे. तुम्हाला जर करायचं असलं तर अवश्य करा, कारण की जर MBBS जर भेटलं नाही तर वेटरनरी एक बेस्ट ऑप्शन आहे 2 नंबरचं जर करायचं झालं तर. कारण की याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी पण पुढे खूप चांगली आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे आयुष्यभर शिकण्याची पण गरज नाही. एक लिमिट पर्यंत शिकल्यानंतर तुम्हाला व्यवस्थितरित्या जॉब भेटेल, चांगला, आरामदायक. तर हे झालं थोडक्यात माहिती. जर तुम्हाला तुमच्या मार्कवर कोणते कॉलेज भेटू शकते, काही पण जर काउन्सिलिंगचा डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा, तुम्हाला त्याचा आन्सर भेटून जाईल. मार्कवर तुम्हाला एखादे मार्क आहे तर तुम्हाला कोणतं कॉलेज भेटेल ना भेटेल याची जर डाऊट असेल त्याचं पण तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला त्याचं मी आन्सर देईल की तुम्हाला भेटेल की नाही भेटेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल कसल्याही प्रकारची वेटरनरी असो, MBBS असो, BMS असो, BHMS असो, महाराष्ट्रामधले किंवा बी फार्मसी असो, BSc नर्सिंग असो, कसल्याही प्रकारची जर काउन्सिलिंगची अडचण असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला पूर्णपणे माहिती पुरवली जाईल, किंवा तुम्ही मला मेसेज करू शकता, कॉल करू शकता. धन्यवाद.